बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये एक सदस्य प्रभाग आहेत आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त एक मत द्यावं लागेल। 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे 3 उमेदवार असतील, काही प्रभाग असे असतील की जिथे 5 उमेदवार असतील। त्यामुळे या 28 महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः 3 ते 5 मतं एका प्रभागामध्ये द्यावे लागतील। या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील। जात वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे। मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल। मात्र 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे 3,48,78,017 असणार आहेत। त्यापैकी पुरुष मतदार 1,81,93,666 असतील, स्त्री मतदार 1,66,19,755 असतील आणि इतर मतदार 4,590 असतील। या निवडणुकीमध्ये 39,147 इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे। ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट 43,958 असतील, बॅलेट युनिट 87,916 असतील। बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण 10,111 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत। यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट 11,349 असतील, बॅलेट युनिट 22,698 असतील। या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत त्यासाठी 1 जुलै 2025 युनिट 22,698 असतील।